आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. राज्यातील गोपाळ समाजाच्या श्रीक्षेत्र मढी येथील मानाची होळी सोमवारी शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रज्वलित केली गेली आहे. सुमारे 400 वर्षांची परंपरा जपणाऱ्या या सोहळ्यासाठी राज्यभरातून गोपाळ समाज बांधव मोठ्या संख्येनं हजर होते. परंपरेनुसार मढी ग्रामस्थ या दिवशी होळी साजरी करत नाहीत. होळी प्रज्वलित होताच नाथांचा जय जयकार करत गोपाळ बांधवांनी प्रदक्षिणा घालून श्रद्धाभाव व्यक्त केलाय. काणिफनाथ मंदिराच्या गड बांधणीसाठी दगडी आणि चुन्याचं काम गोपाळ समाजानं केलं होतं. त्यामुळे होळी पेटवण्याचा मान या समाजाला पारंपरिकरित्या दिला गेलाय. सायंकाळी वाजत गाजत मानाच्या गोवऱ्या आणण्यासाठी समाज बांधव काणिफनाथ गडावर दाखल झाले. मानकरी ज्ञानदेव गव्हाणे गिरे यांना होळीच्या पारापर्यंत गोवऱ्या डोक्यावर घेऊन मिरवण्याचा मान मिळाला. गडावरून मिरवणुकीच्या माध्यमातून या गोवऱ्या दत्त मंदिराजवळील नियोजित स्थळी आणल्या गेल्या. विधीपूर्वक पूजा करून सायंकाळी होळी प्रज्वलित झाली. देवस्थान समितीच्या वतीनं मानकरी माणिक लोहारे येवला जिल्हा नाशिक, नामदेव माळी चिखली जिल्हा बीड, रघुनाथ काळापहाड धारवाडी तालुका पाथर्डी, हरिभाऊ हंबीरराव बेलगाव जिल्हा बीड, भागीनाथ नवघरे कोळपेवाडी तालुका कोपरगाव आणि ज्ञानदेव गव्हाणे गोपाळवस्ती शिरूर जिल्हा पुणे यांचा सत्कार केला गेला. समन्वयक झेंडू पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. या चैतन्य कायमनाथाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये गेली 475 वर्षापासूनची जी परंपरा आहे, गोपाळ समाजाला होळीचा मान, कारण नाथाच्या मंदिरासाठी या समाजाने मदत केली म्हणून या ठिकाणी आमच्या 6 मानकऱ्याला या ठिकाणी समाजाच्या वतीने मान दिला जातो. आणि आम्ही संपूर्ण गावामध्ये पूर्ण फेरी काढून 6 मानकऱ्यांना वाजत गाजत या ठिकाणी होळी पेटवतो. आणि आमचा असा कार्यक्रम होतो. या ठिकाणी आम्ही जी आमचा ओटा आहे समाजाचा, त्या ओट्याच्या ठिकाणी आम्ही सर्व सकाळी प्रवचन, कीर्तनाचा कार्यक्रम, भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि गोपाळ समाज हा खरं वास्तविक जर पाहता हा श्रीकृष्णाचा वंशज आहे. हा गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थान अशा 5 राज्यामध्ये विखुरलेला हा समाज आहे. हा समाजामध्ये यादव, गवला, गोपाळ आणि लहारी अशा प्रकारचे उपजाती आहेत. गोपाळ समाजाचे गवळे आणि खेळकरी अशा जातीचा हा समाज आहे. या ठिकाणी दरवर्षीपेक्षाही पारंपरिक असा उत्साहामध्ये अनेक संघटना एकत्र येऊन गोपाळ समाजाच्या विखुरलेल्या सगळ्या संघटना एकत्र आल्यात आणि एकत्र येऊन मोठ्या संख्येने या ठिकाणी उत्साहामध्ये ढोल, लेझिम, ताशा आणि वाद्याच्या गजरामध्ये वाजत गाजत अतिशय उत्तम प्रकारची या ठिकाणी शांततेमध्ये होळी पार पडली. पोलीस प्रशासन सुद्धा दरवर्षी या ठिकाणी पूर्ण त्या ब्रॅकेटला होळीच्या काळाने उभे राहून होळी पेटवायचे. पण या वर्षी सगळे पोलीस प्रशासन साईडला होऊन आमचा समाज होळीच्या शेजारी खाली बसून उत्तम अशा प्रकारचा त्या ठिकाणी राहिला. गोपाळ समाजाला हा मान जवळजवळ 475 वर्षापासूनची परंपरा आहे. कारण या ठिकाणी गोपाळ समाजाने त्या काळी लागणारा जो दगड होता तो दगड कालापाड म्हणून आणि माळे असतील, नवगिरे असतील, हंबीरे असतील, लोणारे असतील, या सगळ्या समाजाने एकत्र येऊन त्या ठिकाणी दगड पुरवायचं काम केलंय. म्हणून हा त्या ठिकाणी मंदिराला मदत केली, म्हणून हा त्या ठिकाणी मान दिला गेला आहे. काणिफनाथाच्या मंदिराला मदत केली म्हणून या ठिकाणी समाजाला मान मिळतो. तालुका प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मढी देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल मरकडे यांनी मानकऱ्यांचं स्वागत केलं. तर संपूर्ण सोहळा शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडलाय. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा. कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन.
आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215.